जय हिंद फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते। यावर्षी शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटक राज्यातील दावणगिरी जिल्ह्यात असलेल्या दोडेगिरी या गावातील समाधीस्थळी साजरी करण्याच्या अनुषंगाने समाधीस्थळी जय हिंद फाउंडेशनचे सदस्य तसेच शिवप्रेमी यांनी भेट दिली। शहाजीराजे यांची समाधी सध्या केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असून समाधीची दुरावस्था झाली असून उघड्यावर असणारी समाधी ऊन वारा पाऊस याचा सामना करीत आहे। यावेळी जय हिंदच्या सदस्यांनी व शिवप्रेमींनी केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधी यांनी लवकरात लवकर लक्ष घालून निधीची तरतूद करून या समाधीचा जीर्णोद्धार करावा। सर्वांना जय हिंद, वंदे मातरम, जय जिजाऊ, जय शिवराय। आज म्हणजे ज्या शिवसमाधीवर आपण आलेलो आहे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं ते छत्रपती स्वराज्याचे संकल्पक राजे छत्रपती शहाजी महाराजांची समाधी बोधेगिरी कर्नाटक या ठिकाणी आपण आलेलो आहे। आणि आपण आज एकटाच नव्हे तर जय हिंद फाउंडेशन सैनिको तुमच्यासाठी हे असं एक भारतातलं खऱ्या अर्थानं फाउंडेशन आहे जे अराजकीय विरहित फक्त सामाजिक आणि देशसेवेसाठी कटिबद्ध आहे। यामध्ये वीरमाता, वीरपिता, वीरपुत्र, नारीशक्ती, शहीद परिवार, आजी माजी सैनिक आणि युद्धातील जखमींसाठी महत्त्वाचं म्हणजे 2022-23ला सर्वात अगोदर जम्मू काश्मीर या ठिकाणी शिवजयंती साजरी झाली। त्यानंतरच्या पुढच्या वर्षी गोवा या ठिकाणी झाली। नुकतंच मागच्या वर्षी पानिपत हरियाणा या ठिकाणी झाली। आणि यावर्षी खऱ्या अर्थानं छत्रपती शहाजी महाराजांची शिवसमाधी बोधेगिरी कर्नाटक या राज्यामध्ये आपण आलेलो आहे। आणि खऱ्या अर्थानं शहाजी राजेंचं शौर्य, साहस, त्याग, पराक्रम, बलिदान कसा याचे पुढे मला सांगूसं वाटतं की शहाजी महाराज असेल, शिवाजी महाराज असेल, संभाजी महाराज यांनी या 18 पगड जाती 12 बलुतेदारांसाठी विशिष्ट नेमकं केलं तरी काय आणि त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या मुलूक मैदानी तोफवर आणि महाराष्ट्राच्या लष्कर इतिहासाचा नेमका इतिहास काय तर आपण जाणून घेऊया। आपल्या जय हिंद फाउंडेशनचे सन्मान्य सचिव आणि खऱ्या अर्थानं शिवसमाधी दरवर्षीप्रमाणे याही वर्षीचे आयोजन आणि नियोजन त्यांच्या मार्गदर्शनामध्ये होत असते असे आपले पितृतुल्य मोठे बंधू सन्मान्य जय हिंद फाउंडेशन सैनिको तुमच्यासाठी याचे मार्गदर्शक तथा सचिव सन्माननीय मी हनुमंतजी मांढरे साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं। सन्माननीय हनुमंतजी मांढरे साहेब, एक आपण घोषणा देऊया। छत्रपती शहाजी महाराज की जय। जय हिंद मित्रांनो, जय हिंद। आपण आज हे सगळे महाराष्ट्रातून आलेले शिवभक्त आहेत। आज या ठिकाणी आपण ही जी समाधी पाहताय ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज यांची ही समाधी आहे। काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांचा एक व्हॉट्सअपवरती एक लेख आला होता। त्या लेखाचं टायटल होतं महाराष्ट्राचा बाप कर्नाटकमध्ये निपचिपमध्ये पडलाय, निपचिपमध्ये झोपलाय। ते लेख वाचल्यानंतर आम्ही थोडं अस्वस्थ झालो आणि आम्ही विचार केला की आम्हाला त्या समाधीच्या ठिकाणी जायचं आहे। आणि आज प्रत्यक्ष आम्ही ती समाधी पाहतोय। इथे आल्यानंतर आम्ही पाहिलं की 1958 साली त्या समाधीला राष्ट्रीय स्मारक म्हणून कर्नाटक सरकारनं तो दर्जा दिलेला आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांनी ह्या स्मारकाचं सुशोभीकरण करणं किंवा ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत राष्ट्रीय स्मारक ह्या अनुषंगानं तर हे कुठेही दिसत नाही आहे। आणि तीच खंत कदाचित खरं तर मला वाटतं विश्वास पाटील यांनी आपल्याला बोलून दाखवलेली आहे, लिहून दाखवलेली आहे। आज आम्ही पाहतोय की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय हा प्रत्येकाच्या मुखात येणारा शब्द आहे, परंतु जय हा शब्द इथे आल्यानंतर आम्हाला वाटतं की खरंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय बनण्याच्या पात्रतेचे आहोत का। आज ही पात्रता पाहण्यासाठी स्वतःला आम्ही आजमावण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। इथे पाहिल्यानंतर ही अशी दुरावस्था पाहिल्यानंतर मन फार विषण्ण झालेलं आहे। आज मी आपले छत्रपती शिवाजी महाराज जे सातारचे वंशज असतील, 13वे वंशज उदयनराजे महाराज असतील, बाबा महाराज असतील, त्याचबरोबर कर्नाटकमधले इथले जे आपले मिनिस्ट्रीमधले पण जे आमदार MLA असतील, मंत्री असतील, आज ह्या निमित्तानं मी सगळ्यांना आव्हान करतोय। इथे आम्ही स्थानिक लोकांच्याकडनं माहिती पण घेतली। हे जे स्मारक आहे ते पुरातत्व विभागाच्या अंडर गेलेलं आहे आणि इथले स्थानिक लोक कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये काही इंटरफिअर करत नाहीत किंवा त्यांना करू दिलं जात नाही। तर ही पुरातत्व विभागाला सुद्धा आमची विनंती राहील की ह्या पुरातत्व विभागाने हे महाराष्ट्राचे पिताश्री आहेत, ह्या पिताश्रींचं जे स्मारक आहे याला एक नवनिर्माण करून त्याची पुनर्जीवित करून हे स्मारक राष्ट्रीय स्मारक ह्या पद्धतीचं बोर्ड तर लिहिलं आहे की तिथे राष्ट्रीय स्मारक आहे, परंतु हे राष्ट्रीय स्मारक आत आल्यानंतर वाटत नाही की राष्ट्रीय स्मारक आहे। तर एवढा मोठा राजा, आपला महान राजा या ठिकाणी येऊन गेला। कर्नाटकमध्ये त्यांनी आपलं मराठ्यांचं वास्तव्य या ठिकाणी निर्माण केलं। आज आम्ही इथे आलो आहोत। कर्नाटकमध्ये आपले बरेच मराठी बंधू भगिनी आहेत। आज आम्ही या ठिकाणी आम्ही छान पद्धतीनं आमचं स्वागत केलं आणि इथे जेव्हा आल्यानंतर पाहिलं आम्ही तर ही फार दुरावस्था आहे।
आणि स्थानिक जे मराठी बंधू भाऊ आहेत त्यांना सुद्धा मदतीची अपेक्षा आहे की महाराष्ट्रातील मराठी लोकांनी तिथल्या स्थानिक राजांनी या स्मारकाकडे पाहिलं पाहिजे आणि हे स्मारक जास्त लवकरात लवकर त्याचं नवनिर्मिती झाली पाहिजे, ते जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्मारक म्हणून ह्याची पुनर्निर्मिती झाली पाहिजे. तर आज ह्या सगळ्यांच्या साक्षीने मी महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, कर्नाटक सरकार या सगळ्यांना आम्ही विनम्र निवेदन करत आहोत की आपण ह्या स्मारकाकडं जाणीवपूर्वक लक्ष देऊन पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर ह्याचं जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि हे राष्ट्रीय स्मारक म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद मित्रांनो. आज आपण इथले स्थानिक हे जे क्षेत्रीय मराठा सेवा संघाचे प्रमुख शिवाजीराव जाधव आणि इथले स्थानिक मार्लेश्वर हे निवृत्त शिक्षक आहेत. आज हे निवृत्त शिक्षक आणि आपले शिवाजीराव हे कन्नड भाषेमध्ये, त्यांना मराठी बोलण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे किंवा ते मराठी बोलू शकत नाही प्रॉपरली. आपण त्यांना कन्नड भाषेतून शहाजी महाराजांनी इथे केलेल्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ಸಾಮಾನ್ಯರೇ ಶಹಾಜಿ ಮಹಾರಾಜರವರು ಅರಮನೆಯಿಂದ ದಿನಾಂಕ 23/1/1664 ಶನಿವಾರ 5:15 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ಅಶ್ವಾರೂಢರಾಗಿ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ ಹಿಡಿದು ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿಗೆ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಕುದುರೆ ಗುಂಡಿಯಲ್ಲಿ ಮುಗ್ಗಿರಿಸಿದ್ರಿಂದ ಅವರು ಡಬಲ್ ಅಂತ ಕೆಳಗೆ ಕಡ್ಕೊಂಬಿದ್ರು. ಅಲ್ಲೇ ಸ್ಪಾಟ್ ಡೆತ್ ಆಯಿತು. ಆ ಕುದುರೆಯ ಕಾಲಿಗೆ ರಕಾಬ್ಗೆ ಅವ್ರ ಕಾಲು ಸಿಕ್ಕಿಂಟು. ಬಾಳೆಗುಡ್ಲಿಂದ ದರ ಎಳ್ಕೊಂಬಂದು ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತು. ಅದೇ ಕುದುರೆ ನಿಂತಂತ ಕಲ್ಲು ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಕುದುರೆ ನಿಂತ್ಕೊಳ್ತು. ತದನಂತರ ಸೈನಿಕರು ಈ ವಿಚಾರವನ್ನು ಏಕೋಜಿಗೂ ಮತ್ತು ಶಿವಾಜಿಗೂ ಸಹ ಹೇಳಿದರು. ಶಿವಾಜಿಯವರು ಸೂರತ್ನಲ್ಲಿದ್ದರು, ಏಕೋಜಿಯವರು ತಮಿಳುನಾಡಿನಿಂದ ಬಂದು ಅವರು ಬರೋದಿವಸ ಚಿಕ್ಕ ಸೈನ್ಯ ಇತ್ತು. ಆ ಸೈನ್ಯ ಸಹಕಾರದ ಅವರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಅವರ ಪಾರ್ಥಿವ ಶರೀರವನ್ನು ಅಗ್ನಿಯ ದಹನ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಬೋನ್ಸ್ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ಒಂದು ಕುಂಭದಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಊತು ಗಾರೆ ಮತ್ತು ಸಿಮೆಂಟಿನಿಂದ ಇದನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದರು. ಅಲ್ಲದೆ ಅದಕ್ಕೆ ಪೂಜೆ ಪುನಸ್ಕಾರವನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿದರು. ತದನಂತರ ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಹಾಳಾಗ್ತಾ ಬಂತು. 1940ರಲ್ಲಿ ಚನ್ನಗಿರಿಯ ಮರಾಠ ಸುಪ್ರಸಿದ್ಧ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಾಪಣ್ಣನವರು 2ನೇ ಪರಿಷತ್ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಒದಿಗೆ ಚನ್ನಗಿರಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದರು. ಆವಾಗ ಅವರು ಪುನಃ ಸಿಮೆಂಟ್ನಿಂದ ಈ ಸಮಾಧಿಯನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದರು. ಇತ್ತ ಈ ಸಮಾಧಿ 1910-12ರಿಂದ ಹಲವಾರು ತಜ್ಞರಿಂದ ಇದು ಪತ್ತೆ ಆಯಿತು. ಇಲ್ಲಿ ಕಾಜಿ ಬುರಹಮುದ್ದೀನ್ ಎಂಬ ಸಾಬ್ರು ಒಂದು ಇವರು ಶಹಾಜಿ ಸಮಾಧಿ ಎಂಬ ಶಿಲಾಶಾಸನವನ್ನು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಾಗ ಆ ಶಿಲಾಶಾಸನ ಶಿವಮೊಗ್ಗದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ಸಂಶೋಧನಾ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಇದೆ. ಈಗ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಇದು ಹಾಳಾಗಿ ಹೋಯಿತು. ಕೊನೆಗೆ 1956 ಜುಲೈನಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರದ ಮಂತ್ರಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಂಜಾಬ್ ದೇಶಮುಖ್ ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ನೋಡಿ ಅವ್ರಿಗೆ ವ್ಯತ್ಯಯ ಆಯಿತು. ಅವತ್ತು ದೊಡ್ಡ ಸಮ್ಮೇಳನ ಮಾಡಿದರು. ಆವಾಗ ನಾನು 5ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಓದ್ತಿದ್ದೆ. ಅಲ್ಲಿಂದಲೂ ಇಲ್ಲಿಗೆ ಓಡಿ ಬಂದೆ. ಆವಾಗ ಪಂಜಾಬ್ ದೇಶಮುಖ್ ನೋಡಿದ್ದನ್ನು ತಕ್ಷಣವೇ 18,000 ರೂಪಾಯಿ ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಈ ಜಾಗವನ್ನು ತಿಮ್ಮಪ್ಪನಿಂದ ಕೊಂಡುಕೊಂಡು ಪ್ರಾಚ್ಯ ಸಂಶೋಧನಾ ಇಲಾಖೆಗೆ ಸೇರಿಸಿದರು. ಪ್ರಾಚ್ಯ ಸಂಶೋಧನಾ ಇಲಾಖೆಯವರು ಇದನ್ನೆಲ್ಲ ಸುತ್ತಲೂ ಕಾಂಪೌಂಡು ಈ ಕಲ್ಕಟ್ಟ ನಿರ್ಮಾಣವನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿದರು. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಪಂಜಾಬ್ ಇದು ಕೊನೆಗೆ 1995ರಲ್ಲಿ DSP ಅದು SP ಇವರು ಭಾಸ್ಕರ ಯಶವಂತರಾವ್ ಭೋಸ್ಲೆ ಸಾಹೇಬರು IGP ಈ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದರು. ಸರ್ಕಾರ ಅನುಮತಿ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಅವರು ನೆನಪಿದ್ರು ಮನೆದೇವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಂಬಾಬಾರಿ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿರೋರು. ಆನಂತರ ಹಲವು ಕಾಲ ಕಟ್ಟಿಸಿ ಆದಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದಾಗ ಇಲ್ಲಿ ಇವರು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅವರ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಶಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದರು. ಆದರೆ ನಾವು ಜಾಗವನ್ನು ಕೊಡಿಸಿ ಅಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣವಾಯಿತು 1 ಕೋಟಿಯಲ್ಲಿ. ಅವರು ಸ್ವಾಮೀಜಿ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿದ್ದರು. ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಇಲ್ಲಿ ರಾಣೆಬೆನ್ನೂರು ಹೋಗ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ದುರ್ಗಾಗಿ ಬೀರಾವರ ಗೇಟ್ನಲ್ಲಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಸತ್ತೋದ್ರು. ಅದರಿಂದ ಈ ಕೆಲಸ ಎಲ್ಲ ನಿಂತಿದೆ.
ಈ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಚನ್ನಗಿರಿಯಲ್ಲಿಯವರು ಮತ್ತು ದಾವಣಗೆರೆ ಮತ್ತು ಚನ್ನಗಿರಿಯವರು ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನೂ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು. ಇವರಿಗೆ ಮತ್ತು ಇವರಿಗೆ ಉತ್ತೇಜನ ಕೊಡಿ, ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡಿ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದಲೂ ಸಹ ಬಂದಿದ್ದರು. ಈ ವಿಷಯವನ್ನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಅಸೆಂಬ್ಲಿಗೆ ಸಹ ಒಯ್ದಾಗ ಅಸೆಂಬ್ಲಿಯಲ್ಲಿ ಸುದೀರ್ಘವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಈ ಬಗ್ಗೆ ನಡೆದಿದೆ. ನಾವು ವಾರ್ತೆಯನ್ನು ಕೇಳಿದ್ದೇವೆ. ಏನಪ್ಪ ನೀವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿದ್ದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯ ಆಗಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೇಳ್ತೇನೆ. ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ವಂದನೆಗಳು. ಬಂಧುಗಳೇ, ನನ್ನ ಹೆಸರು MB ಶಿವಾಜಿರಾವ್ ಜಾಧವ್ ಅಂತ. ನಾನು ಚನ್ನಗಿರಿ ತಾಲೂಕಿನ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಈ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ಮಾರಕ ಸಮಿತಿಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾಗಿ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇದು 21 ಗುಂಟೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಒಂದು ಸ್ಮಾರಕ. ಇದ್ರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನಾವು 29 ಗುಂಟೆ ಜಮೀನನ್ನು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಖರೀದಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇದೇನಾಗಿದೆ ಅಂದರೆ, ಆರ್ಕಿಯಾಲಜಿಕಲ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಿಗೆ ಒಳಪಟ್ಟಿದ್ದರಿಂದ ನಾವು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಈ ಕಾಂಪೌಂಡಿನೊಳಗೆ ಯಾರೊಬ್ಬರೂ ಸಹ ಒಂದು ಕಲ್ಲನ್ನು ಸಹ ಇಲ್ಲಿ ಎತ್ತಿಕಕ್ಕೆ ಆಗ್ತಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಇದು ಗೌರ್ಮೆಂಟಿನ ಪರ್ಮಿಷನ್ ಇಲ್ಲದೆ ನಾವು ಯಾವುದೂ ಸಹ ಇಲ್ಲಿ ಮುಟ್ಟಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಈಗಾಗಲೇ ಈ ಸ್ಮಾರಕ ಎಲ್ಲ ಡಸ್ಟ್ರ ಆಗಿದೆ, ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಹೋಗಿದೆ, ಇದೆಲ್ಲ ಸೀಳ್ಬಿಡ್ತಾ ಇದೆ. ನಾವು ಅನೇಕ ಸಾರಿ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟಿಗೆ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗೌರ್ಮೆಂಟಿಗೆ, ಕರ್ನಾಟಕ ಗೌರ್ಮೆಂಟಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಸಹ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ನಮಗೆ ಈ ಡೂಮನ್ನು ನಾವು ಹೊಸದಾಗೆ ಒಂದು ಡೂಮನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಾವು ಒಂದು ಏನು ಅಮೃತ ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಡೂಮನ್ನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಮಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಲೆಟರ್ಗಳನ್ನು ಕರೆಸ್ಪಾಂಡೆನ್ಸನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಈ ಊರಿನ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದಂಥ ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಾದಂಥ ಹೊದಿಗೆರೆ ರಮೇಶ್ ಅಂತ ಒಬ್ಬರು ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಈ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಪ್ರಭಾವಿ ಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಮಾನ್ಯ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಸಾಹೇಬರ ಸಹೋದರರು ಆಗಿದ್ದಾರೆ, PW ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅವರು. ಹಾಗಾಗಿ ಅವರ ಒಂದು ಕಾಯಕಲ್ಪದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಎಲ್ಲವೂ ಸಹ ಒಂದು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡುವುದರ ಮೂಲಕ ನಾವು 136 ಕೋಟಿಯ ಒಂದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟನ್ನು ಸಹ ಈಗಾಗಲೇ ರೆಡಿ ಮಾಡಿ ನಾವು ಗಡ್ಕರಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಮತ್ತು ಈ ರಾಷ್ಟ್ರದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಮೋದಿ ಸಾಹೇಬರಿಗೂ ಸಹ ಈಗಾಗಲೇ ರವಾನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಈಗೇನಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾವು ಈಗಾಗಲೇ 10 ವರ್ಷದ ಕೆಳಗೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಸುಮಾರು 1 ಕೋಟಿ ಅನುದಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಈ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಒಂದು ಸಮುದಾಯ ಭವನ ಕಟ್ಟಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಎದೆಗೆ ಕಾಣ್ತಿರೋದು ಅದು ಸಮುದಾಯ ಭವನ. ಅದು 100 ಬೈ 100 ಅಳತೆಯಲ್ಲಿ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಇದೆ. ಆದರೂ ಸಹ ಅದು ಪೂರ್ಣಗೊಂಡಿಲ್ಲ, ಅಪೂರ್ಣ ಆಗಿದೆ. ಆ ಅಪೂರ್ಣಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಈಗಿನ ಸರ್ಕಾರ ಸುಮಾರು 2 ಕೋಟಿ ದುಡ್ಡನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನರ್ ಚಾಲನೆಗೆ 2 ಕೋಟಿ ದುಡ್ಡನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಸುಮಾರು 5 ಕೋಟಿ ದೇಣಿಗೆಯನ್ನು ನಮ್ಮ PW ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆದಂಥ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಸಾಹೇಬರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ 5 ಕೋಟಿ ದುಡ್ಡಲ್ಲಿ ಏನು ಈ ಕಾಂಪೌಂಡಿನ ಮುಂದೆ ಕಾಂಕ್ರೀಟು, ಅದ್ರ ಹಿಂದೆ ಒಂದು ಪೆವಿಲಿಯನ್ನು, ಏನು ನಾವು ಸ್ಟೇಡಿಯಂನಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಲ್ಲ ಜನ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ, ಆ ಥರ ಒಂದು ಪೆವಿಲಿಯನ್ನು. ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ನೀರು ಹೋಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಕೆರೆ ತುಂಬಿದ್ರೆ ನೀರು ಪೂರ್ತಿ ಇಲ್ಲೇ ಬರ್ತಾಯಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ರಾಜಕಾಲುವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಈಗ 5 ಕೋಟಿಗೆ ಪ್ರಾಜೆಕ್ಟೆಲ್ಲ ಅದು ಕರೆಕ್ಟಾಗಿದೆ. ಇನ್ನು 2 ಕೋಟಿಯಲ್ಲಿ ಆ ಬಿಲ್ಡಿಂಗನ್ನು ರೀಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಆಗಬೇಕಾಗಿದೆ. ಅದಾದ್ಮೇಲೆ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಏನಂದರೆ, ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು ಅಂದರೆ ಈ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕಾಗಲಿ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕಾಗಲಿ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕಾಗಲಿ ದಯಮಾಡಿ ನಮಗೆ ಈ ಏನು ಹೊದಿಗೆರೆ ಏನು ಶಹಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿ ಇದೆ, ಆ ಸಮಾಧಿ ಮತ್ತೆ ನಾವು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಗ್ರಾನೈಟನ್ನು ಹಾಕಿ, ಏನು ಇವತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಪುಣೆ, ಡೆಲ್ಲಿ, ಔರಂಗಾಬಾದ್ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಜನ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಬರೋಕ್ಕೆ ಮೂಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸೌಕರ್ಯಗಳು ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಮೇಲ್ಛಾವಣಿ ಬೇಕಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಸರ್ಕಾರ ದಯಮಾಡಿ ಇದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಈ ನಿಮ್ಮ ಮೂಲಕ ನಾನು ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ. ಜೈ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ, ಜೈ ಛತ್ರಪತಿ शिवाजी महाराज के, जय शहाजी महाराज के, जय जिजा माता की. आपण आता पाहिलं, इथल्या स्थानिक लोकांनी इथल्या ज्या समाधीबद्दलची दुरावस्था त्यांच्या मनामध्ये जी दिसते, समाजाची दुरावस्था पाहिजे, त्यांचं अंतकरण तिळतिळ तुटतंय. हे जे निवृत्त टीचर आहेत यांच्या बोलण्यातून सुद्धा त्यांचे डोळे पाणावले होते. म्हणजे ज्या पद्धतीनं आज आपले शहाजी महाराज या ठिकाणी बिना निवारा उघड्यावरती हे जे स्मारक आहे, तर खरंच आम्हाला एक महाराष्ट्रीयन वसे, एक मराठा म्हणून आम्हाला या गोष्टीची खंत वाटावी का? तर नक्कीच आपल्या सगळ्यांना या गोष्टीची खंत नव्हे, लाज वाटली पाहिजे. आणि मी सगळ्यांनाच, म्हणजे हे राजकीय पुढारी असतील, मंत्री असतील, हे जे छत्रपतींचा त्यांनी जे प्रत्येकाच्या दालनामध्ये, अगदी आम्ही बघतो मंत्रालयामध्ये असतील
प्रत्येकाच्या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आहेत, वेगवेगळे आपण पुतळे बांधतोय, सगळीकडे हे करतोय. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील ज्यांनी छत्रपती निर्माण केले त्यांची ही जी समाजाची दुरावस्था आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे. मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना सुद्धा सांगेन की आपण प्रत्येकाने निदान इथे येऊन भेट द्यावी आणि आपल्या महाराष्ट्रातील सगळे मंत्री, सगळे आमदार, खासदार या सगळ्यांना विनम्र निवेदन आहे की आपण ह्या गोष्टी, ही जी दुरावस्था आहे इकडे जास्तीत जास्त लवकरात लवकर लक्ष घालावं आणि ही जे स्मारक आहे याला पुनर्जीवित करून राष्ट्रीय स्मारक म्हणून खऱ्या अर्थानं याचं पुनर्जीवन झालं पाहिजे. हे आपण करावं. ही आमच्या सगळ्यांची, कर्नाटकचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, कर्नाटकचे स्थानिक लोक आहेत, आम्ही महाराष्ट्रातून इथे आलेलो आहोत, आमच्या सगळ्यांची विनंती आहे की हे सगळं लवकरात लवकर शहाजी महाराजांचं स्मारक पुनर्जीवित करण्यात यावं. धन्यवाद. जय हिंद.